मित्रांनो, ही आपण बघत असलेली वस्तू ही नारळ नाही मित्रांनो, ही एक नवीनच वस्तू आहे आणि ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये माणसाच्या शरीरासाठी हे एवढं जबरदस्त आणि फायदेशीर आहे की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भरपूर आजारावरती हे खूपच फायदेशीर आहे आणि ह्याचा व्यवसाय सध्या एक व्यक्ती करत आहे। आणि ह्या व्यक्तीला विचारलं की हे काय आहे, तर ह्या व्यक्तीने असं सांगितलं की हे नारळासारखी दिसणारी वस्तू हे ताडगोला आहे मित्रांनो, ह्याला ताडगोला म्हटलं जातं आणि हे नारळासारखंच ह्याला सोलावं लागतं आणि हे सोलताना मित्रांनो या ठिकाणी नारळामध्ये जसं पाणी निघतं तसं या ठिकाणी पाणी निघत नाही। या ठिकाणी एक दुसरं जबरदस्त असं या ठिकाणी एक खाण्याची वस्तू मिळते मित्रांनो, परंतु हे खाण्यासाठी मित्रांनो एवढं जबरदस्त ह्याची टेस्ट लागते आणि ह्याचे फायदे तर भरपूर आहेत माणसाच्या शरीरासाठी। आणि या ठिकाणी काय निघतंय आपण प्रत्यक्षपणे बघूयात मित्रांनो। हे पूर्णपणे सोलला जात आहे या ठिकाणी हे ताडगोला आणि या ठिकाणी सोलल्यानंतर या ठिकाणी एक दोन गोळे निघतात मित्रांनो आणि त्या गोळ्यामध्ये असं एक जबरदस्त त्या ठिकाणी खाण्याचं निघतंय मित्रांनो। ते खूपच आपण कधी अशा प्रकारचं खाल्लंय का हे कमेंटमध्ये अवश्य सांगा, कारण हे एक नवीनच आहे ताडगोला। महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं नाही, बाहेरच्या राज्यामधून या ठिकाणी माल हा येत असतो। महाराष्ट्राच्या काही भागामध्ये अशा प्रकारचे आहेत झाडं। या ठिकाणी आपण बघू शकता अशा प्रकारचे दोन गोळे त्या ठिकाणी निघतात आणि ते त्या गोळ्यांचं वरचं साल्ट काढायचं आहे आणि ते साल्ट काढल्यानंतर ते खावं लागतं त्या ठिकाणी ते। आणि आपण बघू शकता अशा प्रकारचं ते साल्ट काढल्यानंतर अशा प्रकारचं गोळे त्या ठिकाणी एकदम बर्फासारखे जे गोळे असतात त्यासारखे ट्रान्सपरंट गोळे त्या ठिकाणी हे त्याच्यामध्ये त्यातून निघलेले आहेत आणि तेच गोळे माणसाच्या शरीरासाठी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूपच फायदेशीर आहेत आणि ह्याचा व्यवसाय सध्या एक व्यक्ती करत आहे आणि हा व्यक्ती ह्या व्यवसायाच्या माध्यमातून दिवसाला 1000 रुपये कमवत आहे। परंतु माणसाच्या शरीरासाठी खूपच आवश्यक आहे अशा प्रकारचं आपण कधी खाल्लंय का हे कमेंटमध्ये अवश्य सांगा।